तुम्हाला माहित आहे का, व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्मा पशु पक्ष्यांच्या रूपात का भटकते? गरुड पुराण सांगते की जेव्हा व्यक्ती या जगातून जातो तेव्हा लगेच त्याच्या आत्म्यास शांती मिळत नाही. जर जीवनात चांगले कर्म केले असतील तर आत्मा सरळ पितृलोकात जाते, पण जर त्याचे कर्म अपूर्ण असतील किंवा परिवारात एखाद्या व्यक्तीसोबत मोह असेल तर आत्मा अशांत राहते. अशी आत्मा कधी कधी पशु पक्ष्यांच्या रूपात दिसते, कधी घरावर बसलेला एखादा कावळा, कधी दरवाजाजवळ फिरत असणारा एखादा कुत्रा किंवा अंगणात अचानक येऊन बसणारी एखादी मांजर. आत्मा आपल्याच घरच्या लोकांजवळ येऊन बघते की सर्व ठीक आहे का, कोणी माझे श्राद्ध, तर्पण, पिंडदान करत आहेत का. अशा आत्म्यास किती त्रास होत असेल की जे घराबाहेर राहून घरात घुसू शकत नाही, फक्त शांत उभी राहून मुलांकडे बघू शकते. म्हणून गरुड पुराण मध्ये म्हटले आहे की आपल्या पूर्वजांचे स्मरण करा, पिंडदान आणि श्राद्ध करा, जेणेकरून त्यांच्या आत्म्यास शांती मिळेल व पशु पक्ष्यांच्या रूपात भटकायची वेळ पडणार नाही. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.